कन्सेप्ट बाय प्रोसेसमध्ये आज आपण पाहणार आहोत क्वांटिफायर्स. आता दोन टाईपचे आपल्याकडे क्वांटिफायर्स आहेत. एक आहे युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि दुसरं आहे आपल्याकडे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायरचा सिम्बॉल हा आहे, उलटा ए, आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायरचा सिम्बॉल आपल्याकडे हा आहे. आता युनिव्हर्सल क्वांटिफायरचं म्हणणं काय भाऊ, की बुवा जर सगळ्याच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या तरच आन्सर ट्रू, एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली नाही तर आन्सर फॉल्स. आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायरचं म्हणणं काय, एक जरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर आन्सर ट्रू. मग आता आपण पाहू. आता हा 2 नंबरचा आपल्याकडे एक्झाम्पल आहे, ते आधी पाहून घेऊ. याला वाचायचं कसं, एक्झिस्टन्शियल x बिलॉंग्स टू ए सच दॅट x - 4 इज इक्वल टू 3. हा 4 इकडे सबट्रॅक्शन मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर ऍडिशन मध्ये, म्हणजे x इज इक्वल टू काय येणार 3 + 4, x इज इक्वल टू 7. आता हा 7 या ए मध्ये बिलॉंग करते का, हा इथं ए आहे, ए मध्ये बिलॉंग करते काय, आहे सर, म्हणजे हा काय झाला आपल्याकडे तर ट्रू झाला. एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली, आन्सर ट्रू. त्यानंतर हे पाहू इकडे काय म्हणते, 8 - x लेस दॅन इक्वल टू 7. पहा 8 - x च्या ठिकाणी जर 1 पुट केला, लेस दॅन इक्वल टू 7. पहा 7 लेस दॅन इक्वल टू 7 इक्वल टू वाली कंडिशन सॅटिस्फाईड झाली. मग या x च्या ठिकाणी जर मी 2 पुट केला तर 8 - 2 लेस दॅन इक्वल टू 7 येते काय, तर हा येते 6 लेस दॅन इक्वल टू 7. हा 7 पेक्षा लहान आहे 6, म्हणजे दुसरी कंडिशन सॅटिस्फाईड झाली. आपण जर इथं 3 4 5 6 7 हे जर x च्या ठिकाणी पुट केलं तर सगळ्याच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड येतात, म्हणजे काय होते आन्सर ट्रू.